नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, कसे आहात सगळे? आपण ना आज विण दोघातलीही तुटेना या सिरियलच्या प्रोमोबद्दल बोलणार आहोत आणि पुढे काय होऊ शकतं याबद्दलही थोडंसं बोलणार आहोत. तर तुम्हालाही काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आता आपण ना प्रोमोबद्दल बोलूयात. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे की मंदाकिनीने मल्लिकाला फोन करून सगळं सांगितलेलं असतं की स्वानंदीच्या बाबांना अंशुमनने चोरी केली आहे, हे सगळं कळालं आहे. आणि स्वानंदीचे बाबा तिकडेच येत आहेत समरला आणि स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. तर मल्लिका अंशुमनला सांगते, जे काय करायचं आहे ते कर, पण आपलं नाव यायला नाही पाहिजे. आणि इकडे चिंगीलाही अंशुमनने क्लिअर बोललेलं असतं की मम्मा आणि समरदादा जे काही करतील ते मी मान्य करेल आणि त्याच मुलीशी लग्न करेल. चिंगीचंही इथे मन खूप दुखलेलं असतं. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, चिंगी काय करेल पुढे? मला तरी वाटतं मंडळी की जेव्हा अंशुमनला मुलीवाले बघायला येतील ना, त्यावेळेस चिंगी थोडं तरी तमाशा करेल. नाहीतर कदाचित जेव्हा स्वानंदीला या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा स्वानंदी चिंगीला साथ देईल. बघूयात पुढे काय होतं आहे. पण आता आपण थोडक्यात प्रोमोबद्दल बोलूयात. तर मंडळी, आजच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलं आहे की स्वानंदीचे बाबा स्वानंदी आणि समरला अंशुमनबद्दल सगळं सांगायला येत असतात. स्वानंदीचे बाबा घराबाहेरच येतात तेवढ्यात अंशुमन त्यांना भेटतो आणि रोहनचे बाबा आणि अंशुमनचं बोलणं होतं. अंशुमन त्यांना बोलतोही की तुम्ही कशासाठी आला आहात इथे. स्वानंदीचे बाबा अंशुमनला म्हणतात की तुम्ही समररावांच्या ऑफिसमधून जे पैसे आणि चैन घेतली होती हे सगळं समररावांना माहिती आहे का? आता अंशुमन थोडा गडबडतो आणि अंशुमन म्हणतो, ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही नसेल सांगितलं पण मी हा सगळा प्रकार समररावांना आणि स्वानंदीला सांगणार आहे. आणि स्वानंदीचे बाबा पुढे जाऊ लागतात. अंशुमनला काहीच सुचत नाही मंडळी की काय करावं. अंशुमन त्यांना धक्का देतो आणि खाली पडतो. बिचारे खाली पडतात आणि खूप रक्त व्हायला लागतो. आता ना मंडळी, आजूबाजूचे लोक जमा होतात आणि स्वानंदीच्या बाबांच्या फोनवरूनच स्वानंदीला फोन लावतात. स्वानंदी फोन उचलते आणि म्हणते, कोण बोलतं आहे? आणि हा माझ्या बाबांचा नंबर आहे. तर तिकडचाच एक माणसाने तिला फोन केलेला असतो. ते म्हणतात, हा फोन ज्यांचा आहे ना, इथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकून मात्र स्वानंदी खूप घाबरते आणि तिला काही कळत नाही काय करावं. आता ना एपिसोडमध्ये सगळ्या डिटेल्स कळणार आहेत, पण आपण थोडासा अंदाज लावूयात मंडळी. तुम्हाला काय वाटतं मंडळी, हॉस्पिटलमध्ये स्वानंदीचे बाबा स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगतील का? आणि ते सांगतील का की त्यांचा हा ॲक्सिडेंट पण अंशुमनमुळेच झाला आहे? आणि स्वानंदीला हे सगळं कळल्यानंतर स्वानंदी काय करेल? स्वानंदी काय ॲक्शन घेईल? मंडळी, मला काय वाटतं, चिंगीला एवढं हायलाईट केलं आहे त्यांनी, सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. अंशुमनच्या लाईफमध्ये येणारी मुलगी पण चिंगीच असेल कदाचित. आता सहजासहजी तर अंशुमन आणि चिंगीचं लग्न होणार नाही आहे, पण अंशुमन आणि चिंगीमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. कदाचित चिंगी अंशुमनमुळे प्रेग्नेंटही होऊ शकते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अंशुमनचं प्रकरण बाहेर येऊ शकतं. आणि चिंगी प्रेग्नेंट वगैरे झाली तरच समर अंशुमन आणि चिंगीचं लग्न लावून देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मंडळी, असं काही होऊ शकतं का? आणि हा ॲक्सिडेंट बघून कदाचित मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना हे सगळं सांगण्यापासूनही थांबवू शकते की तुम्ही जर का हे सगळं सांगितलं तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि घाबरून कदाचित मंदाकिनी त्यांना अडवू शकते. पण जर का स्वानंदीच्या बाबांनी हे सगळं सांगितलं नाही तर खुलासा होणार नाही. मला काय वाटतं, पण लवकरात लवकर यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. स्वानंदीला जर का ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना, ॲटलिस्ट चोरी ही अंशुमनने केली आहे हे जरी कळालं ना, तर स्वानंदी त्याच्या मुळापर्यंत नक्की जाईल. आता पुढे बघायला खूप मजा येणार आहे मंडळी. अंशुमनसाठी मुली बघण्याचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस काय होतं, चिंगी काय रिॲक्शन देते आणि चिंगी त्या मुलीसमोर काहीतरी बोलेल का, किंवा तिचं प्रेम आहे हे सगळं जर का तिने बोलली ना, तर खूप मोठा तमाशा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, चिंगी तिचं तोंड उघडेल का? आणि जर का खरंच त्याचं लग्न ठरलं तर चिंगी, मला तरी वाटतं, स्वानंदीला सगळं सांगू शकते. बघायला तर खूप मजा येणार आहे.
मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये पूर्ण रिव्ह्यूसाठी. तुम्हाला माझ्या आवाजातले रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर मंडळी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचं काय मत आहे तेही नक्की कळवा.